ही बघा टम्म फुगणारी खुसखुशीत वाटाणा पुरी। आज आपण सोपी ट्रिक वापरून झटपट अशी पुरी कशी बनवायची ते पाहूयात। त्यासाठी मी इथे 1 कप ओला वाटाणा सोलून घेतलेला आहे, चांगलं धुवून घेतला। आता तो चांगला तव्यावर आपण भाजून घेऊया। सुरुवातीला वाटाण्यामध्ये पाणी आहे, त्यामुळे 1 मिनिट मी मोठा गॅस करून असं वाटाणा हलवून घेतला आणि पाणी संपल्यानंतर 1 चमचा तेल घालायचं। तेल घातलं की वाटाणा लगेच चांगला भाजला जातो। आता बघा आपले या वाटाण्याला चांगले डाग पडलेले आहेत, आता मी काढून घेते। आणि आता त्याच तव्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचे तुकडे घालून तसंच भाजून घ्यायचं। त्यांना थोडासा डाग पडायला लागला की लगेचच मी 1 चमचा धने घातले। धने पण थोडे भाजून घेऊया। आपण या पुरीमध्ये थोडा मसाला बनवून घालतो आहोत, म्हणजे ही खाताना एकदम मसालेदार आणि चविष्ट लागते बघा। तर आता इथे अर्धा चमचा मी जिरे पण घातलं, वास येईपर्यंत आता भाजून घेऊ। हे सगळं साहित्य चांगलं भाजलेलं आहे बघा, मिरचीला पण डाग पडलेले आहेत। आणि आता गॅस बंद करून हे सगळं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आता हे सगळं गरम आहे तर थोडंसं थंड होऊ देऊ। आता हे वाटाणा आणि हे आपण मिरची आणि भाजलेलं सगळं हे मसाल्याचं साहित्य आता थंड झालेलं आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आणि यामध्येच आता भरपूर अशी कोथिंबीर इथं मी धुवून घेतलेली आहे, घालून घेऊ। कोथिंबीर घातली की पुरीला छान कलर येतो आणि चव सुद्धा छान लागते। आता इथं अर्धा चमचा मी बडीशेप सुद्धा घातलेली आहे। हाफ टीस्पून चाट मसाला घालू, किंचितशी हळद घालायची आणि हाफ टीस्पून इथं गरम मसाला सुद्धा घालायचा, म्हणजे अजून पुरी छान लागते। आणि हे सगळं साहित्य आता थोडंसं पाणी घालून आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे। तर इथं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे, जास्त पाणी इथं घालू नका। जी आता पेस्ट आपण बारीक करून घेतली ती मी एका परातीमध्ये काढून घेते आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरच्या भांड्याला पण चोळून घेतलं। आणि इथं आता आपली पुरी चांगली टम्म फुगण्यासाठी किंवा खुसखुशीत होण्यासाठी मी इथं 2 चमचे रवा घालत आहे। चांगलं चमच्याने हलवून घेऊ, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि इथं 10 मिनटं असंच मी हे मिश्रण ठेवणार आहे, कारण रवा हा 10 मिनटामध्ये चांगला फुलला जातो। आता इथं 10 मिनिट झालेले आहेत। अर्धा टीस्पून ओवा घेते। आता हा ओवा चांगला हातावर असा चोळून घालायचा, म्हणजे ओव्याचा फ्लेवर पुरीमध्ये छान लागतो। आता चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि आता थोडंसं हिंग पण घालायचं आहे। हिंग घातलं की आपली ही पुरी चांगली पाचक बनते। आपली पुरी ही तेलात सोडल्यानंतर कधी कधी पुरीला होल होतात, त्या अशी पुरी फाटू नये म्हणून इथे मी 1 चमचा मैदा घालून घेते। मैदा घातलं की पुरीला चांगलं बाइंडिंग येतं आणि 1 चमचा तेल घालू। तेल घातलं की पुरी ही आतून एकदम हलकी होते। आता सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने सगळं साहित्य मिक्स करून घेतलं आहे आणि आता 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आणि पीठ मी चाळून घेतलेलं आहे, चांगलं मिक्स करून घेऊ। आता हे पीठ आपल्याला घट्ट भिजवायचं आहे, त्यामुळे इथं अजून 1 कप आपल्याला गव्हाचं पीठ लागतं। आता ते पीठ घालून घेऊ आणि इथं चांगलं जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपल्याला हे पीठ घट्ट ठेवायचं आहे। जर पीठ सैल झालं तर पुरी तेलकट होतात। बघा इथं मी चांगलं असं सगळं एकजीव करून चांगला गोळा तयार केलेला आहे आणि असं घट्ट पीठ मळलं आहे। इथे 1 चमचा तेल घालून परत 2 मिनिटं चांगलं चोळून घेते। हे पीठ जेवढं घट्ट पण मळायचं आहे आणि चांगलं मऊ सुद्धा करून घ्यायचं आहे। बघा इथे चांगलं मऊ झालेलं आहे। आणि आता पुरी लाटण्यासाठी योग्य होण्यासाठी थोडंसं आपण 10 मिनिटं झाकण ठेवून असं थोडंसं भिजू देऊ। आता बघा 10 मिनिट झालेले आहेत। आता हे पीठ चांगलं भिजलं सुद्धा आहे। आता त्याचे मी चांगले असे पेढे करून घेते। आपल्याला जशी पुरी हवी आहे त्या साईजचे असे पेढे करून घ्यायचे आणि तळ हाताने चांगलं चोळून घ्यायचं। तळ हाताला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे आपल्या या पेढ्यांना अजिबात चिरा पडत नाहीत बघा आणि चांगला पेढा तयार होतो। पीठ घट्ट असलं की या पेढ्यांना चिरा पडतात, त्यामुळे चांगलं मऊ करून घ्यायचं। आणि इथे बघा सगळे असे 25 पेढे तयार झालेले आहेत। त्यांना पण मी थोडंसं अजून 1 चमचा तेल घातलेलं आहे, कारण हे पेढे कोरडे होऊन त्यांना चिरा पडू नयेत म्हणून। आता एक त्यातला पेढा घेतला, थोडंसं तेल आहे त्यांना तेल लावून घेतलं आणि असा गोल एकसारखा लाटून घ्यायचा। आता ही पुरी आपल्याला एकसारखी लाटून घेतली की चांगली फुगते। जास्त जाड ठेवायची नाही आणि जास्त पातळी करायची नाही। तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या या पुरीची साईज मी कशी ठेवली आहे। बघा अशी एकदम मध्यम साईजची पुरी लाटून घेतली। आता तुम्ही मोठी एक पोळी लाटून त्याच्या वाटीने सुद्धा पुऱ्या करू शकता। आता इथं मी 5 ते 6 पुऱ्या अशा करून घेतलेल्या आहेत। आता इथं तेल सुद्धा चांगलं गरम आहे। ते थोडासा पिठाचा गोळा घातला तो पटकन वर आला, म्हणजे तेल चांगलं गरम आहे। तर इथे एक पुरी मी घालून घेते।
झाऱ्याने पुरीवर असं तेल उडवायचं म्हणजे पुरी बघा टम्म चांगली फुगते, एकदम चेंडूसारखी पुरी फुगली की नाही. आता दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आता बघा पुरी चांगली तळून झाली आहे आणि तेल नितळून घेऊ. आता या पुऱ्या सगळे मी अशाच तळून घेतलेल्या आहेत आणि एका टिश्यू पेपरवर ठेवल्या आहेत, म्हणजे पुरीमध्ये काही तेल असेल ते नितळलं जातं. आता या पुऱ्या पहा किती छान या वाटाणा पुरीला कलर आलेला आहे आणि सगळ्या टम्म अशा फुगलेल्या सुद्धा आहेत. आणि पहा मी तुम्हाला तोडून दाखवते, पुरीचा आवाज तुम्हाला ऐकू येईल बघा. आणि एकदम वरून अशा क्रिस्पी झालेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत. आता बघा, आणि अजिबात तेल नाही आणि आतून एकदम हलके झालेले आहेत. या पद्धतीने ही वाटाणा पुरी केली ना तर अजिबात तेलकट होत नाही आणि अगदी टमटमीत राहतात. या तुम्ही प्रवासात जाताना घेऊन जाऊ शकता किंवा मुलांना संध्याकाळच्या वेळी भूक लागते त्यावेळेस बनवू शकता किंवा हॉस्टेलमध्ये कोणी मुलं असतील तर त्यांना ब्रेकफास्ट म्हणून खाण्यासाठी देऊ शकता. या चांगल्या 8 दिवस राहतात बघा आणि एकदम क्रिस्पी होतात. कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही ही पुरी खाऊ शकता. ही पुरी खाल्ल्यानंतर पोट भरतं पण मन भरणार नाही अशी ही पुरी चविष्ट आहे. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला आवडली का, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा.